लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असतानाच श्रीनगरजवळ ऑपरेशन महादेव पहलगाम हल्ल्यामधला अतिरेकी मुसा सुलेमानीसह 2 अतिरेक्यांचा खात्मा, भारतीय सैन्याला मोठं यश। पाकिस्तानी आर्मीचा माजी पॅरा कमांडो हाशिम मुसा ठार, आयएसआयच्या सांगण्यावर करत होता लष्कर-ए-तोयबासाठी काम, 20 लाखांचं बक्षीस असलेल्या अतिरेक्याला कंठस्नान। काही ठिकाणी असंवेदनशील वक्तव्य झाली तर काही मंत्र्यांच्या चुका मान्य आहेत, तक्रार करणारे कोण, त्यांचं वागणंही लोक पाहतायत। वर्ध्यामधील बैठकीमध्ये फडणवीसांचं विधान। कोकाटेंबद्दलचा निर्णय तुम्हाला सांगण्याची गरज नाही, माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर अजितदादांचा पत्रकारांना उलट सवाल, कोकाटे आणि अजितदादांमध्ये भेट होण्याची शक्यता। मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये अनिवार्यच, आधी स्वतः हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य केली आणि नंतर पलटी मारली, ये पब्लिक है, सब जानती है, फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। पुण्यामधील ड्रग्स पार्टी प्रकरणी ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल पुणे पोलिसांकडे सादर, खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांनी मद्यप्राशन केल्याचा अहवाल, सूत्रांची माहिती। प्रत्येक अनैतिक गोष्टींच्या मागे एकनाथ शिंदेच, योगेश कदमांची पाठराखण केल्यानंतर राऊतांची टीका, राईच्या नावे बार नव्हे शाळा उघडायच्या असतात, अंधाऱ्यांचा कदमांवर निशाणा। शनी शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांची गळफास घेऊन आत्महत्या, तपास पूर्ण झाल्यानंतर आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होणार। विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकणामध्ये पावसाचा जोर कायम, भीमा, पंचगंगा, कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ, राज्यातील धरणांमधील जलसाठा 68%वर। महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुख ठरली बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विश्वविजेती, नागपूरच्या कन्येकडून प्रतिस्पर्धी कोनेरू हम्पीचा पराभव, जॉर्जियातील महिला वर्ल्ड कप पटकावला।